मला फक्त न्याय हवा आहे. दरिंदगी करून तुम्ही मोकळे झालात. काय वाटतं तुम्हाला की तुम्ही इथून सुटलात? पाय तोडलेत माझे, मान तोडलीत. तुम्हा सर्वांना काय वाटतं देशातील लोक तुम्हाला सोडतील? नेते झाले, डॉक्टर झाले, झाले प्रिन्सिपल. ज्याने रचलं होतं माझ्या मरणाचं कटकारस्थान. एक एक पुढे येतोय हळूहळू. जनता करून ठेवते सर्वांना पळू की सळू. जास्त काळ टिकणार नाही तुमचे हे असत्य. देवालाच नाही तर तुमच्या मनालाही माहीत आहे सर्वच कटू सत्य. किती फसवाल जगाला, बस करा आता. कारण सत्य एक ना एक दिवस समोर येणारच हे तुम्ही पण लक्षात ठेवा. मरण आलं जरी असेल मला तरी मी हरली नाहीये. शरीरातील शेवटच्या श्वासापर्यंत मी लढली आहे. या देशातील प्रत्येक मुलींमध्ये मी जगली आहे. डोळे माझे जरी फोडले तुम्ही तरी न्यायदेवता अजून जागी आहे. उघड्या डोळ्यांनी ती तर सर्वच पाहत आहे. वाटलं नव्हतं फक्त की असा शेवट होईल, पण आत्म्याला पण शांती तेव्हाच लाभेल जेव्हा तुमच्या सर्वांचा द एंड होईल. मी वाट पाहते तिथेच उभी राहून, माझ्या प्रत्येक खुन्याची आणि गुन्हेगाराची मरणाची वाट पाहून. कितीही संताप असेल बहिणींनो, त्याला तसंच जपून ठेवा. जेव्हा या नराधमांना फाशी होईल तेव्हा मात्र माझ्या नावाने देवासमोर दिवा लावा. प्रार्थना करेन की ही वेळ कोणावर पण येऊ नये. एका माऊलीपासून तिची मुलगी कधीच वेगळी होऊ नये. बस झाला आता पोरकटपणा, ढोंगीपणा. बस करा आता. शेवट तर नक्कीच होईल. आता तुम्ही फक्त पहा. कोलकाताच नाही अख्खा देश बघेल. न्याय मिळताना प्रत्येक आया बहिणीच्या डोळ्यात पाणी असेल. न्याय आता झालाच पाहिजे, नाहीतर अशा कितीतरी मुली मारल्या जातील. न्याय न्याय करत करत आत्मासुद्धा मरून जाईल. मी लढले शेवटपर्यंत. तुम्ही बहिणींनो द्याल ना मला साथ? जर कोण नसलं तरी तुम्ही द्याल ना हातात हात? स्वातंत्र्य भारत होऊन गेला, मात्र मुली मात्र तशाच राहिल्या. मुलींचा, आया बहिणींचा जागोजागी प्राण मात्र जात राहिला. माझ्याबरोबर जे झालं ते झालं, पण तुम्ही सावध व्हा. फक्त हातात बांगड्या घालण्यापेक्षा हातात तलवार घ्या. कोण समोर आलं तर त्याला कापून काढा, नाहीतर न्याय न्याय करत माझ्यासारखं जग सोडून द्या.